नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यामुळे अर्धापूर तालुक्यातील आंबेगावमध्ये घरावरचे पत्रे उडाली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। दरम्यान जिल्ह्यात अनेक जागी पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झाले। नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी संशयित आरोपींची शाळाच भरवली। गुन्हेगारी घटनेत सहभागी झाल्यास काय कारवाई होऊ शकते याची कल्पना यावेळी युवकांना दिल्या गेली। इतकंच नाही तर या मंडळींना पोलिसांनी अनोखी शपथ दिली आहे। त्यामुळे नांदेड ग्रामीण पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आम्ही कोणतेही गुन्हे करणार नाही अशी शपथ घेतो। नांदेडमध्ये बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला चांगले यश मिळत असल्याचे चित्र आहे। वेगवेगळ्या उपाययोजना राबवत प्रशासनाने गेल्या 1.5 वर्षात 84 बालविवाह होण्यापासून रोखले आहेत। ग्रामीण भागातील पोलीस पाटील आणि सरपंच मंडळीच्या सहकार्यातून जिल्हा प्रशासनाला हे यश आले। टायरचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांकडून जप्त केलाय। या चोरट्यांना विदर्भातील चंद्रपूर इथून अटक करण्यात आले। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या 4 दिवसात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव। नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव। नमस्ते